हराळे असू दे, कुंदा असू दे, लवळे असू दे, कायमचं हे गवत आता मुळापासून 100% नष्ट होणार आहे। अगदी किरकोळ 10 रुपये खर्च करून तुम्हाला कायमचं हे गवत आता 12 तासांच्या आतमध्ये सर्वच्या सर्व गवत मुळापासून वाळलेलं तुम्हाला त्या ठिकाणी पडलेलं जमिनीवर दिसेल। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये सारखंच गवत येत असेल, ज्यामुळे येणाऱ्या पिकाला अडचण निर्माण करत असेल, तर तुम्ही आता हे गवत 12 तासांच्या आतमध्ये मुळासकट वाळवू शकता। मित्रांनो, तुम्ही कधी विचार पण केला नसेल की घरातल्या घरात फक्त आम्ही सांगितलेले हे उपाय जर तुम्ही केलं तर खरोखर 100% 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या शेतामधील सर्व प्रकारचे गवत आता वाळवून पडलेले तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल। मग त्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे, नेमकं काय तुम्हाला करावं लागणार आहे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे तुम्हाला आता सांगणार आहे। दरवर्षी शेतकऱ्यांना नवनवीन संकटांचा सामना करावा लागत असतो। पाहिजे तेवढा पाऊस पडत नाही आणि नको असताना अतिवृष्टी, पाऊस जास्त होऊन आलेलं पीक वाया जातं। एवढंच नाही तर जर पीक व्यवस्थित जरी आलं तर त्यात वाढलेलं तणनाशक, विशेषतः लवळेसारखं, हराळीसारखं, कुंदासारखं हे जिद्दी तण असतात, हे पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी घटवत असतात। अनेक तणनाशकं फवारूनही पूर्णपणे नष्ट होणारी, त्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट अजिबात गवत होत नसतात। काही शक्तिशाली तण आहेत, त्यातलं सगळ्यात घाणेरडं तण म्हणजे लवळ नावाचं एक गवताचं पीक आहे। याचा प्रसार इतक्या जबरदस्त पद्धतीने होतो की मित्रांनो, आता एकदा जर तो शेतामध्ये तुमच्या आलं तर एक जुनी म्हण आहे बघा की एका वेळेस तुमचं शेतातलं पीक नापीक होईल, पण लवाळा हे गवत तुमच्या शेतातून कधी जात नाही। कारण की याची मुळं जी असतात तर ती मुळं जमिनीखाली खोलवर त्या ठिकाणी पसरलेली असतात, एक मजबूत जाळं जमिनीत तयार करतात। या मुळांच्या खाली लहान गाठी त्या ठिकाणी हे गवत आता तयार करत असतं मित्रांनो, आणि ज्यामधून तो पुन्हा पुन्हा उगवण्याचं काम करतं। त्यामुळे त्याला पूर्णपणे संपवणं खूप कठीण आणि अशक्य वाटतं। किती वेळा आता औषधांची फवारणी केली तरी हा लवाळा तेवढ्यापुरतं तेवढाच कमी होतो, पण तो कायमचा संपेल याची गॅरंटी कोणच देत नाही मित्रांनो। त्यामुळे अनेक तणनाशक वापरूनही, 1000 रुपयांचा खर्च करूनही हा लवाळा, त्यानंतर तुम्हाला सांगतो आता कुंदा, त्यानंतर हराळी अशा प्रकारची जी गवतं असतात तर औषधं फवारूनही पूर्णपणे जात नाहीत। पण मित्रांनो, आता तुम्हाला चिंता करायची अजिबात गरज नाही। या व्हिडिओमधून तुम्हाला एक असा नैसर्गिक, तुम्हाला 100% प्रभावी उपाय या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे, ज्यामधून तुम्हाला बाजारातून कोणतंही औषध आणायची गरज नाही। तुम्हाला अगदी 10 रुपयामध्ये हे औषध तुम्हाला आता सांगतो। आता बघा, या ठिकाणी आता तुम्हाला बाजारातून 1 रुपया सुद्धा खर्च करून तुम्हाला औषध आणण्याची गरज नाही। कोणत्याही प्रकारची तुम्हाला फवारणी करण्याची, म्हणजे औषधाची फवारणी करण्याची गरज लागणार नाही। तुम्ही बरोबर ऐकताय मित्रांनो, 0 रुपये खर्चामध्ये सुद्धा कोणत्याही गवताला 100% कायमचं नष्ट करण्याचा जबरदस्त उपाय आम्ही तुम्हाला आता सांगणार आहे। या उपायासाठी लागणारा खर्च मित्रांनो फक्त 10 ते 15 रुपये तुम्हाला एका वडापावला जेवढं तुम्ही पैसे खर्च करता, फक्त तेवढं पैसे आता तुम्हाला लागणार आहेत। जेव्हा आपण दुकानातून तणनाशक नावाचं औषध घेऊन येतो त्यावेळी हे तणनाशक मित्रांनो, हे औषध तात्पुरतं वरल्यावर गवत मारतो। हे तणनाशक इतकं कडक असतं की यामुळे याचे दीर्घकाळ होणारे दुष्परिणाम म्हणजेच नुकसान खूप जास्त असतात। या तणनाशकामुळे जे तुम्ही औषधांच्या दुकानामधून आणतात तर या तणनाशकामुळे आपली जमीन नापीक होते, म्हणजे त्यामध्ये जे पीक असतं पुढील पीक येण्यास त्या ठिकाणी अवघड होऊन जातं। तसेच आपल्या आरोग्यावरही त्या ठिकाणी परिणाम आता होत असतो। जमिनीची सुपीकता कमी होते, जमिनीतील सूक्ष्मजीव मरतात। सूक्ष्मजीव जर मरले तर तुमचे पीक व्यवस्थित येत नाही। त्यामुळे दुकानातले औषध न पेरता आम्ही सांगतोय ती नैसर्गिक उपाय घरच्या घरी करा। पाण्याचं प्रदूषण या औषधामुळे होत असतं, म्हणूनच अशा नैसर्गिक आणि घरगुती उपायाची आज तुम्हाला खूप गरज आहे मित्रांनो, जे आपल्या पर्यावरणाचं रक्षण करतील आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्या मदत करतील। आज जो उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही मित्रांनो सांगणार आहे, जो लवाळा असेल तुमच्या शेतामधील, म्हणजे गवताचा प्रकार आहे, एकदम कडक आहे। लवाळा असेल, हराळे असेल, कुंदा असतील, यांना तर नष्ट करणारच आहे, त्यासोबत तुमच्या जमिनीलाही समृद्ध करेल आणि तुमचं उत्पन्न ते देखील मित्रांनो वाढवेल। लवाळा, हराळी, कुंदा यासारख्या गवताची समस्या इतकी जास्त झालेली आहे मित्रांनो
की पिकांना ते वाढू देत नाही। त्यामुळे आपण सगळ्यात आधी समजून घेऊयात की लवाळा कसा येतो, कसा वाढतो, त्याच्या मागचे सायंटिफिक गोष्टी आपण समजून घेऊयात। लवाळ्याची मुख्य समस्या त्याच्या मुळामध्ये दडलेली असते। त्याच्या मुळामध्ये लहान गाठी तयार होत असतात, ज्या जमिनीत आत खूप खोलवर आणि दूरपर्यंत जाऊन पोचलेले जातात। तुम्ही वरून जरी औषधं म्हणजे तणनाशक जरी त्या ठिकाणी आणलं आणि मारलं किंवा हे गवत जर उपटून जरी काढलं तरी या जमिनीच्या खाली या जी लवाळा असतात, ज्या तुम्हाला सांगतो हराळे असतात, याच्या गाठी जमिनीखाली खूप खालीपर्यंत सुरक्षित राहतात आणि योग्य वातावरण त्यांना मिळताच ते गवत पुन्हा उगवायला लागतं। त्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला असा उपाय सांगणार आहे ज्यामधून हे सर्व गवत आता 12 तासांच्या आतमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मुळांच्या गाठी फुटून वाढलेले तुम्हाला त्या ठिकाणी लगेचच तुम्हाला आता पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे। पूर्ण तुमच्या शेतामध्ये मित्रांनो आता काय होतं, ही जे गवत आहे तर ते गवत आपण काय करत असतो, पहिल्यांदा आपण दुकानातून औषध खरेदी करतो, वर त्यावर मारण्याचा प्रयत्न करतो, परंतु वरल्यावर हे गवत मरून जातं। परंतु या गवताच्या गाठी ज्या असतात तर त्या पूर्णपणे खाली जमिनीपर्यंत असतात। याला परत एकदा पाणी मिळालं की परत एकदा उगवून येतात। मग या पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला आता एक उपाय सांगणार आहे। बघा, पूर्ण तुमच्या शेतात हे गवत पसरत असतं, त्यामुळे या गवताच्या ज्या जमिनीखाली गाठी असतात तर या गाठीला पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय लवाळ्याचा, हराळीचा, कुंदा जे गवत असतं तर याचा नायनाट होणार नाही। त्यामुळे औषधाच्या दुकानातून आपण तणनाशक आणतो तेव्हा हे औषध काय करतं, वरचं जे गवत असतं तर ते वरचं गवत फक्त नष्ट करतात, परंतु लवाळा, हराळी, पुडारी यासारखी जी गवताचे प्रकार आहेत हे आपल्या पिकांना म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, हळद असेल, गहू असेल, जे का असेल तर अशा प्रकारची जी गवतं असतात तर ते आडवे येण्याचं काम करत असतात। तर त्यामुळे आता ही गवतं असतात तर याची मुळं जी असतात तर ते जमिनीच्या खाली रुजलेले असतात। तुम्ही ज्यावेळी या गवताला औषध मारतात त्यावेळी वर दिसणारे गवत तात्पुरतं जळून जातं आणि एखादा पाऊस झाला की परत ते उगवून येतं मित्रांनो। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असे घरगुती औषध, घरगुती वनस्पती सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ते मुळासकट मित्रांनो आता उपसून काढू शकता। बघा, तुम्ही ते कायमचं नष्ट करू शकता। अगदी 10 ते 15 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी आता एक गवत नष्ट करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो खर्च येणार आहे, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा। तुम्हाला अजिबात जास्त खर्च तुम्हाला येणार नाही, फक्त 2 मिनिटे व्हिडिओ बघा, तुम्हाला हे गवत तुमच्या शेतामधील कसं नष्ट करायचं ते सांगतो। शेतकरी मित्रांनो, आता बघा, आपल्याला यामध्ये 3 टप्पे गवत जे आहे तर ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 3 टप्पे तुम्हाला पूर्ण करावे लागणार आहेत, म्हणजे 3 प्रोसेस तुम्हाला करावे लागणार आहेत। यामधील पहिली प्रोसेस म्हणजे पहिला उपाय केल्यावर हराळी असेल, कुंदा असेल, लवाळे असेल, जर ते भयानक जे गवत असतं, पहिली टप्पा म्हणजे पहिला प्रोसेस केल्यानंतर त्याचा वरचा भाग जो असतो तर तो पूर्णपणे पहिला टप्पा केल्यानंतर जळून जाणार आहे। त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला लगेचच त्यानंतर आता करायचा आहे। हा दुसरा उपाय केल्यानंतर याची मुळं जी असतात जमिनीखाली गेलेली तर ती मुळं करपायला लगेच सुरुवात होणार आहे। आणि त्यानंतर तिसरा उपाय जर तुम्ही केला तर त्यानंतर त्या मुळाच्या खाली म्हणजेच आता हे गवत असतं याच्या आसपासची जी गवताची झाडं असतात तर ती हराळे असेल, कुंदा असेल, लवळे असेल तर त्या साईडच्या गवताला देखील कायमचं नष्ट करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात। त्यामुळे 3 टप्पे आहेत, 3च्या 3 टप्पे तुम्हाला पूर्ण या ठिकाणी मित्रांनो आता करावी लागणार आहेत। यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे, तरच तुम्हाला हे गवत मुळापासून नष्ट करता येणार आहे। जर यामधील एक जरी उपाय तुम्ही करायचा विसरला तर हे गवत तात्पुरतं नष्ट होणार आणि परत उगवणार। त्यामुळे 3 टप्पे कोणते पूर्ण करायचे बघा। शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या शेतातील 100% आता तुमचे गवत जे आहे तर ते पूर्णपणे जळून जाणार आहे, 12 तासांच्या आतमध्ये जळून जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला 3 टप्पे पूर्ण करायचे आहेत। सर्वच्या सर्व गवत मुळापासून कायमचं जळून जाणार आहे। त्यामुळे 3 उपाय सर्वांनी 100% आता करायचे। आता सांगण्यास सुरुवात करताय बघा। आता पहिल्यांदा तुम्हाला एक उपाय सांगतो, ते सर्वांनी करायचं आहे। ते म्हणजे एक अशी वनस्पती तुम्हाला आता सांगतोय की तिचं बियाणे बाजारात 10 ते 12 रुपये किलो तुम्हाला कुठल्याही बाजारात मिळतं। ती वनस्पती तुम्ही तुमच्या शेतात लावायची आहे। ही एकदा वनस्पती लावली की ह्याचंही वेगळं उत्पादन तुम्हाला लगेच मिळायला सुरुवात होते, कारण की फार कमी रुपयात म्हणजे कमी खर्चात म्हणजे अगदी 10 ते 15 रुपये खर्चामध्ये तुम्हाला एकरभर तुम्ही ही वनस्पती लावू शकता। फक्त 4 ते 5 रुपये खर्च करून फक्त अर्धा किलो याचे बिया तुम्ही आता विकत आणायचे आहेत।
मग ती वनस्पती कोणती आहे, कशा पद्धतीने तुम्हाला ती वनस्पती लावायची आहे, लवाळा कसा नष्ट करायचा आहे, त्यानंतर तुमची हराळी कशी नष्ट करायची आहे, कुंदा जी वनस्पती म्हणजे जे गवत असतं, कुंदा असेल पुढारी असेल, हे गवत स्पष्टपणे सगळे 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आता उपसून वाळवून पडणार आहेत। ही सविस्तर माहिती सांगतोय बघा। तर ती वनस्पती आहे मित्रांनो बघा, लवाळाचा नायनाट करणारी वनस्पती आहे ती म्हणजे राजगिरा। होय मित्रांनो, तोच राजगिरा ज्याची दाणे आपण उपवासाला खातो, ज्याची चिक्की खातो, वेगवेगळे पदार्थ खातो, जसे की भाजी खातो, राजगिऱ्याचे लाडू खातो। ही राजगिरा वनस्पती मित्रांनो, याला हलक्यात कधीच तुम्ही समजू नका। याची वनस्पती इतकी जबरदस्त आहे की लवाळ्याच्या मुळ्यामधील त्या गाठीला फोडण्याचं काम करतं, त्यांना परत कधीच उगवू देत नाही। ही वनस्पती तुम्हाला कुठूनही आणण्याची गरज नाही, तिचे बियाणे सहज बाजारामध्ये तुम्हाला कुठेही उपलब्ध होतात। परंतु ही कसं लावायचं, याची योग्य पद्धत कोणती आहे, नक्की तुम्ही जाणून घ्यायचं आहे। अन्यथा योग्य पद्धत जर तुम्हाला माहिती नसली तर तुमचे गवत मुळापासून नष्ट होणार नाही। तर बघा, आता पुढे जाणार आहे आपण अशा प्रकारे बघा, अजून 2 टप्पे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे। आता तुम्हाला एक टप्पा सांगितलाय तो म्हणजे राजगिरा लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी मित्रांनो, जर आता पुढील 2 टप्पे व्यवस्थित तुम्ही केले तरच तुमचं गवत नष्ट होणार आहे। अन्यथा याचा वरचा प्रभाव जो आहे, म्हणजे वरचा जे गवत आहे, फक्त एक टप्पा जर पूर्ण केला तर वरचा भाग नष्ट होईल, आणि दुसरे आता 2 टप्पे सांगणार आहे, जर पूर्ण केले तर खालचं मुळासकट हे पूर्णपणे नष्ट होणार आहे। तर बघा, त्यामुळे कोणता असेल, लवळा असेल किंवा कुंदा असेल, हराळे असेल, हे टप्पे पूर्ण केल्यानंतर हे पूर्णपणे नष्ट होणार आहे। आता तुमच्या मनामध्ये मित्रांनो प्रश्न पडला असेल की राजगिऱ्या गवताला नेमकं कसं काय बाबा, राजगिऱ्या गवताने कसं काय बाबा लवळा जी काय कुंदा असेल, हराळा असेल नष्ट करतो। तर यामध्ये विशेष एक तुम्हाला सांगतो औषध आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की राजगिऱ्या नावाच्या वनस्पतीने कुंदा, हराळी तसेच मित्रांनो या ठिकाणी आता ही जी पुढारी असेल अशा प्रकारची गवतं कशी काय नष्ट होतात। तर बघा, राजगिरा ही अत्यंत वेगाने वाढणारी वनस्पती आहे। जेव्हा तुम्ही तुमच्या पिकाला त्रास करणाऱ्या जमिनीत आसपास कुठंतरी तुम्ही राजगिरा पेरता, तेव्हा त्यांची मुळं खूप वेगाने खोलवर त्या ठिकाणी जमिनीत वाढू लागतात, वर वाढू लागतात, म्हणजे जमिनीत देखील त्याच्या मुळा वाढतात आणि वर देखील वाढतात। राजगिराच्या मुळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक घटक असतो असं संशोधनात आता त्या ठिकाणी समोर आलं आहे। त्यामुळे तो लवाळ्याच्या मुळामधील गाठीला कुमकुवत करतो, त्यांना फोडून टाकतो। या गाठी फुटण्यामुळे लवाळ्याला पुन्हा उगवण्याची ऊर्जा मिळत नाही आणि तो कायमचा नष्ट होतो। आता हा उपाय लवाळा नष्ट करतोच, पण तुम्हाला दुपटीने फायदा पण देतो। व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी मित्रांनो बघायचा आहे, कारण की आता तुम्हाला आम्ही राजगिरा लावण्याची योग्य पद्धत जी सांगणार आहे, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। यामधील 3 टप्पे असणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला कोणता हराळे असेल, लवाळा असेल या गवतांचा वरचा भाग पूर्णपणे नष्ट होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये याची मुळे पूर्णपणे नष्ट होणार आहेत, आणि तिसरा टप्पा जर तुम्ही केला, म्हणजे तिसरा उपाय जर तुम्ही केला आम्ही सांगणार आहे तो, तर त्या ठिकाणी त्याच्या साईडची जी गवतं असतात तर त्याची मुळे सुद्धा पूर्णपणे खराब होऊन तो 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला जळून पडल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर बघा, त्यामुळे 3 टप्पे कसे पूर्ण करायचे आहेत तुम्ही यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। बघा, राजगिरा ही वनस्पती आपल्या शेतात कशी लावायची जेणेकरून सर्व गवतांचा नाश होईल। तर बघा, सगळ्यात आधी जमिनीची तयारी करा। सर्वप्रथम तुमच्या शेतात जिथे तुम्हाला जास्त गवत त्या ठिकाणी दिसत आहे तर ती जमीन थोडीशी साफ करून घ्या। मोठ्या गवतांचे ढिगारे असतील तर ते बाजूला थोडंसं करायचं आहे। त्यानंतर दुसरी स्टेप असते बियाण्यांची पेरणी करा। बघा, राजगिऱ्याचं बियाणं खूप लहान असतं, तुम्हाला पण माहित आहे। तुम्ही थोडं जरी बियाणं आता त्या ठिकाणी आणलं तर वजनाला एकदम हलका असल्यामुळे खूप जास्त येत असतं, म्हणजे अर्धा किलोला तुम्हाला अर्धा एकर पेरण्या इतपत तुम्हाला 5 ते 6 रुपयाला तुम्हाला इतकं तुम्हाला हे बियाणं मिळून जातं। मग हे जिथं जिथं जास्त गवताचा प्रभाव आहे तिथे तुम्ही हाताने विस्कटून तुम्ही त्या बिया टाकू शकता। मातीचा थर थोडासा, जास्त नाही बरं का, एकदम थोडासा मातीचा थर हे बियाणे पेरल्यानंतर त्यावर मातीचा एक पातळ थर तुम्ही पसरवायचा आहे। त्यामुळे बियाणे जमिनीत चांगले रुजण्यास मदत होईल। त्यानंतर पेरणीनंतर थोडंसं याला पाणी द्या। राजगिऱ्याला उगवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, हे तुम्ही अजिबात विसरू नका। आता हे राजगिऱ्याचं बियाणं पेरल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 दिवसानंतर उगवू लागतं आणि खूप वेगाने वाढतं बघा मित्रांनो। जसजसा राजगिऱ्याचं हे वनस्पती वाढतं
तसतसं त्याची मुळं लवाळ्यांच्या किंवा इतर गवतांच्या मुळावर हल्ला करायला सुरुवात करतात आणि त्यांना कुमकुवत करायचा प्रयत्न करतात। हळूहळू गवताला पाला, बघा जी गवतं असतं लवाळा, कुंदा, त्यानंतर तुम्हाला सांगतो पुढारी असेल, त्यानंतर हिरवळ एखादी वनस्पती असेल, तर या राजगिऱ्याच्या वनस्पतीमध्ये एक रासायनिक त्या ठिकाणी गुणधर्म असतो। त्यामुळे इतर जी गवतं असतात जे तुमच्या पिकांना वाढू देत नाहीत, तर या राजगिऱ्यामुळे त्या गवतांचा पाला पिवळा व्हायला सुरुवात होते, पूर्णपणे ते पाला सुकून जातो। एकदा का राजगिऱ्याने लवाळ्याच्या मुळामधील गाठी फोडल्या की तो लवाळा पुन्हा कधीच उगवत नाही आणि इथेच तुमचा दुहेरी फायदा होतो। लवाळा तर नष्ट झालाय, आता राजगिऱ्याचं झाड मोठं झालंय, आता तुम्ही त्याची भाजी वापरून त्या ठिकाणी कुठेही तुमच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी खाऊ शकता, कोणाला पण देऊ शकता। तर मित्रांनो, राजगिऱ्याची वनस्पती अशी आहे की जी जर तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही टाकली, पेरली, तर इतर गवतांना ते कमी करण्याचं, नष्ट करण्याचं काम नक्कीच करतं। हा उपाय तुम्ही नक्कीच करा व आम्हाला नक्कीच कळवा। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।